श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 66वा सर्ग वाचूया. झोपते वेळी नरव्याघ्र शत्रुघ्न त्या उत्तम श्री रामचरित्राच्या गायनासंबंधी अनेक प्रकारे विचार करीत राहिला. त्यामुळे रात्री त्याला खूप वेळपर्यंत झोप लागली नाही. वीणेच्या लईबरोबरच त्या रामचरित्र गायनाचे सुमधुर शब्द ऐकल्यानंतर महात्मा शत्रुघ्नाची राहिलेली रात्र लवकरच सरली. जेव्हा ती रात्र सरली आणि प्रातःकाल आला तेव्हा सकाळची आन्हिके आणि नित्यकर्मे करून शत्रुघ्न मुनीवर वाल्मिकींकडे गेला आणि म्हणाला, भगवान, आता मी रघुकुलनंदन श्री रघुनाथांच्या दर्शनासाठी जाऊ इच्छितो. जर आपली आज्ञा होईल तर कठोर व्रताचं पालन करणाऱ्या या अनुयायांसह माझी अयोध्येला जाण्याची इच्छा आहे. अशा प्रकारे बोलणाऱ्या रघुकुलभूषण शत्रुसूदन शत्रुघ्नाला वाल्मिकींनी हृदयालिंगन दिले आणि जाण्याची आज्ञा दिली. शत्रुघ्न रघुनाथांच्या दर्शनासाठी उत्सुक झाला होता. म्हणून मुनिश्रेष्ठ वाल्मिकींना प्रणाम करून तो एका सुंदर देदीप्यमान रथावर आरूढ होऊन सत्वर अयोध्येकडे निघाला. इक्ष्वाकू कुलाला आनंदित करणारा महाबाहू श्रीमान शत्रुघ्न रमणीय अयोध्यापुरीत प्रवेश करून सरळ जेथे महातेजस्वी श्रीराम बसले होते त्या राजमहालात गेला. ज्याप्रमाणे सहस्त्र नेत्रधारी इंद्र देवांच्या सभेमध्ये बसतो त्याच प्रकारे पूर्णचंद्राप्रमाणे मनोहर मुख लाभलेले भगवान श्रीराम मंत्र्यांच्या मध्यभागी विराजमान झाले होते. शत्रुघ्नाने आपल्या तेजाने प्रज्वलित होणाऱ्या सत्यपराक्रमी महात्मा श्रीरामांना पाहिले, प्रणाम केला आणि हात जोडून तो म्हणाला, महाराज, तुम्ही मला जे काम करण्याची आज्ञा दिली होती ते सारं मी पार पाडलं आहे. पापी लवण मारला गेला आणि त्याची पुरीही वसली. रघुनंदना, तुमचं दर्शन घेतल्याशिवायच ही 12 वर्ष निघून गेली. परंतु नरेश्वरा, आता आणखी अधिक काळपर्यंत तुमच्यापासून दूर राहण्याचं साहस माझ्या अंगी नाही. अमित पराक्रमी ककुस्था, ज्याप्रमाणे लहान बालक आपल्या आईपासून दूर राहू शकत नाही, त्याचप्रमाणे मी चिरकालपर्यंत तुमच्यापासून दूर राहू शकणार नाही. म्हणून तुम्ही माझ्यावर कृपा करावी. याप्रमाणे बोलणाऱ्या शत्रुघ्नाला गाढ आलिंगन देऊन श्रीरामचंद्र म्हणाले, शूरवीरा, विषाद करू नकोस. अशा प्रकारे कातर होणं क्षत्रियाला शोभणार नाही. रघुकुलभूषणा, राजे परदेशात राहूनही दुःखी होत नाहीत. रघुवीरा, राजानं क्षत्रिय धर्माला अनुसरून प्रजेचं नीटपणानं पालन केलं पाहिजे. नरश्रेष्ठ वीरा, वेळोवेळी मला भेटण्यासाठी तू अयोध्येला येत जा आणि मग पुन्हा आपल्या पुरीला परत जात जा. मला देखील तू प्राणाहूनही अधिक प्रिय आहेस, यात काही शंका नाही. परंतु राज्याचं पालन करणं हे देखील आवश्यक कर्तव्य आहे. तेव्हा ककुस्था, आता 1 आठवडा तू मजजवळ राहा. त्यानंतर सेवक, सेना आणि स्वाऱ्यांसह मधुपुरीला परत जा. श्रीरामचंद्रांचे हे बोल धर्मयुक्त तर होतेच, पण मनाला अनुकूल देखील होते. ते ऐकून शत्रुघ्न श्रीराम वियोगाच्या भीतीने दीनवाणीने म्हणाला, जशी प्रभूंची आज्ञा. श्री रघुनाथांच्या आज्ञेने 7 रात्री अयोध्येत मुक्काम करून महाधनुर्धर ककुस्थ कुलभूषण शत्रुघ्न तेथून निघण्यासाठी तयार झाला. सत्यपराक्रमी महात्मा श्रीराम, भरत आणि लक्ष्मण यांचा निरोप घेऊन शत्रुघ्न एका विशाल रथावर आरूढ झाला. महात्मा लक्ष्मण आणि भरत पायीच त्याला पोचविण्यासाठी खूप दूरवर मागोमाग गेले. त्यानंतर शत्रुघ्न रथाद्वारे त्वरेने आपल्या राजधानीकडे निघून गेला. शत्रुघ्नाला मथुरेला धाडून भगवान श्रीराम भरत आणि लक्ष्मण या 2 भावांसह धर्मपूर्वक राज्याचे पालन करीत मोठ्या सुखाने आणि आनंदाने राहू लागले. त्यानंतर काही दिवसांनी जनपदात राहणारा एक वृद्ध ब्राह्मण आपल्या मृत बालकाचे शव घेऊन राजद्वारापाशी आला. तो स्नेहाने आणि दुःखाने व्याकुळ
व्याकुळ होऊन नाना प्रकारची बडबड करीत होता आणि वारंवार पुत्र पुत्र अशा हाका मारत विलाप करीत होता. म्हणत होता, अरे रे, मी पूर्वजन्मी असं कोणतं पाप केलं होतं की ज्यामुळं आज या डोळ्यांनी मी माझ्या एकुलत्या एक पुत्राचा मृत्यू पाहतो आहे. मुला, तू तर वयानं बालकच होतास. अजून तुला तारुण्य देखील प्राप्त झालं नव्हतं. तू केवळ 5000 दिवसांचा होतास. तरीही तू मला दुःख देण्यासाठी अकालीच कालवश झालास. वत्सा, तुझ्या शोकानं मी आणि तुझी माता दोघे थोड्याच दिवसात मरून जाऊ यात शंका नाही. मला असं आठवत नाही की मी कधी खोटं बोललो आहे. मी कधी कुणाची हिंसा केली नाही की समस्त प्राण्यात कधी कुणालाही त्रास दिला नाही. मग कुठल्या पापामुळं माझा हा पुत्र पितृकर्म केल्याशिवायच या बाल्यावस्थेत यमसदनी गेला. श्रीरामांच्या राज्यात तर अकाल मृत्यूची असली भयंकर घटना पूर्वी कधी पाहण्यातही आली नव्हती आणि ऐकण्यातही आली नव्हती. निसंशयपणानं श्रीरामांनीच एखादं महान दुष्कृत्य केलं असावं की ज्यामुळं त्यांच्या राज्यात राहणाऱ्या बालकांचा मृत्यू होऊ लागला आहे. इतर राज्यात राहणाऱ्या बालकांना मृत्यूचं भय नाही. तेव्हा हे राजन, मृत्युमुखी पडलेल्या या बालकाला जिवंत करा, नाहीतर मी आपल्या स्त्रीसह या राजद्वारावर एखाद्या अनाथाप्रमाणे प्राणत्याग करीन. श्रीरामा, मग ब्रह्महत्येचं पाप घेऊन तुम्ही खुशाल सुखी व्हा. महाबली नरेशा, आम्ही तुमच्या राज्यात मोठ्या सुखानं राहिलो आहोत, म्हणूनच तुम्ही आपल्या बंधूसह दीर्घजीवी होणार आहात. श्रीरामा, तुमच्या अधीन राहणाऱ्या प्रजेवर एकाएकी हे बालक मरणरूपी दुःख येऊन कोसळलं आहे. जणू आम्ही स्वतःच काळाच्या अधीन झालो आहोत. आता तुमच्या या राज्यात आम्हाला यत्किंचितही सुख राहिलेलं नाही. महात्मा इक्ष्वाकू वंशी नरेशाचं हे राज्य आता अनाथ झालेलं आहे. श्रीरामांसारखा स्वामी लाभल्यामुळं इथल्या बालकांचा मृत्यू अटळ झाला आहे. राजाच्या दोषामुळं जेव्हा प्रजेचं विधिवत पालन होत नाही, तेव्हाच प्रजावर्गाला अशा विपत्तींशी मुकाबला करावा लागतो. राजा दुराचारी असला तरच प्रजेचा अकाली मृत्यू ओढवतो, किंवा नागरिक आणि जनपदातले लोक जेव्हा पापाचार करतात आणि त्यांना अनुचित कर्मापासून परावृत्त करण्यासाठी काहीही उपाय योजना केली जात नाही, तेव्हाच प्रजेला अकाली मृत्यूचं भय प्राप्त होतं. यावरून हे स्पष्ट दिसतं की नगरात किंवा राज्यात कुठंतरी राजाकडूनच एखादा अपराध घडला असेल आणि त्यामुळंच बालमृत्यू घडला असेल. हा बालवध आहे यात मला कोणतीच शंका नाही. अशा प्रकारे अनेक वाक्यांनी त्याने वारंवार राजासमोर आपले दुःख निवेदन केले आणि वारंवार शोकसंतप्त होऊन तो आपल्या मृत पुत्राला हृदयाशी कवटाळून आक्रोश करीत राहिला. इथे 66वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 67वा सर्ग वाचूया. हे रामायण वाचन जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की वेळेत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.